श्री स्वामी समर्थ सर्वांना. कुठे आहोत आपण? नुसतंच वाजायला लागलेलं आहे, वाजायला लागलं आहे, छान वाटायला लागलं आहे. मला बहुतेक ह्या व्हिडिओला कॉपीराईट लागेल, पण लागे नका. असेल तर म्हणजे यूट्यूबने डिलीट केला तर व्हिडिओ करे नका, किंवा काय असेल ते कॉपीराईट लागला म्हणजे व्हिडिओ माझा हा चालणार नाही. नाही का चालेना, पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. किती छान वाजायला लागलेलं आहे. काय आहे आज? तर आम्ही गेलो आहोत तुळजापूरच्या अंबाबाईला. देवीच्या दर्शनाला गेलो होतो. अष्टमी होती, सोमवारचा दिवस आहे आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे गुरुवार शुक्रवारी. 4-5 दिवसांनी हा तुम्हाला व्हिडिओ येत आहे. तर आम्ही अक्कलकोट, तुळजापूर आणि बाळ्याचा खंडोबा, सोलापूरच्या बाजूला बाळ म्हणून आहे, तर बाळ्याचा खंडोबा असे देव तीर्थ केले होते. तर बघा, व्हिडिओ मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करते. आरती वगैरे तर किती छान झाली आमची. याच्यानंतर आम्ही आलो आहोत कालभैरवला. कालभैरवाचं मंदिर तुळजापूरच्या अंबाबाई मातेचं मंदिर आहे, त्याच्याच बाजूला हे मंदिर आहे बघा, कालभैरवनाथाचं. तर इथं आम्ही आलो होतो. इथं कालभैरव अष्टक लिहून पण लावलेलं आहे. बटुक भैरवनाथ म्हणून पण छोटं मंदिर आहे इथं, आणि कालभैरवाचं पण मंदिर आहे. इथं पण आम्ही सेवा दिली. बघा तुम्ही. त्याच्यानंतर मी व्हिडिओ घेतला आहे डायरेक्ट आम्ही अक्कलकोटला आल्यानंतर आम्ही पहिला प्रसाद घेतला होता. महाराजांचा प्रसाद बंद व्हायला लागला होता, वेळ झाली होती, 3-3:30 वाजले होते आणि आम्ही सकाळपासून उपवाशीच होतो. तिथं दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा दिली होती तुळजापुरात. पुन्हा कालभैरवनाथाच्या मंदिरात रुद्रसेवा दिली होती. कालभैरव अष्टक घेतलं आणि मग डायरेक्ट 3-3:30 वाजता अक्कलकोटला आलो होतो. इथं प्रसाद घेऊन मग स्वामींच्या इथं 21 अध्यायाचं आम्ही ते पण पाठाची सेवा दिली होती. बघा तुम्ही व्हिडिओ. व्हिडिओ काढू देत नाही. होता होईल तेवढं तुम्हाला मी स्वामींच्या मठातलं दर्शन घडवायचा प्रयत्न केला आहे. बघा आता तुम्ही, हा फोटो कुठं आहे मला सांगा तुम्ही, अक्कलकोटमध्ये स्वामींचा लावलेला. आणि होईल म्हणजे मला शक्य होईल एवढ्या गडबडीत गोंधळात आमचं पारायण वगैरे ठिकठिकाणी चालू होतं, त्यातून पण जमेल तेवढा मी व्हिडिओ घेतला आहे.
घ्या स्वामींचं दर्शन. श्री स्वामी समर्थ. खाते झाडपेड ती निवडून आलं बाबा वाटतं आता. नाही का ती पोलीस बहुतेक ते झाले काहीतरी. खूप छान असं महाराजांचं फिरून फिरून 2-3 वेळा दर्शन घेतलं. फोटो काढले. मठातून बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. किती वेळा दर्शनाला जावं आणि किती वेळा नाही. फिरून फिरून आलं तरी थांबा एकदा जाऊन येते, एकदा बघून येऊया असं वाटायचं सारखं. त्याच्यामुळे आणि इथे ह्या ठिकाणी आम्ही बसून पारायण केलं होतं. तुम्हाला ह्यातलं कोणकोणतं ठिकाण आठवतं आहे, लक्षात येतं आहे सांगा कमेंटमध्ये. कुठे आम्ही बसलो असेल, कुठे पारायण केलं असेल, हे कोणतं ठिकाण आहे अक्कलकोटमधलं, म्हणजे महाराजांच्या मठातलं. चला बघा व्हिडिओ पूर्ण, असेच कंटिन्यू राहा. नाही हो. इथं आम्ही चोळाप्पा महाराजांच्या मठात आलो होतो. तर इथं चोळाप्पा महाराजांचे वंशज म्हणजे त्या मंदिराचे पुजारी, मठाचे मठाधिकारी यांचं लग्न होतं. हे बघा असं म्हणजे महाराजांनी लग्नाला बोलून घेतल्यासारखं बोलवलं होतं आम्हाला. एवढा मठ पूर्ण सजला होता, वाजंत्री बँडबाजा, असं वाटत होतं की आम्ही वराती वगैरे आलो आहे का काय इथं लग्नासाठी. म्हणून वाजतच गाजत आमचं स्वागत केलं होतं तिथं. आणि पूर्ण मठ असा सजला होता. तिथल्या मठाच्या पुजाऱ्यांचं लग्न होतं, पुजाऱ्यांच्या मुलाचं किंवा चोळाप्पा महाराजांच्या वंशजांचं. खूप छान वाटलं बघून सगळं. खूप छान प्रवास झाला आमचा. पारायणं पण ठिकठिकाणी छान केली. एका दिवसाचा प्रवास होता हा. पहाटे 5 वाजता निघालो होतो आणि रात्री 9 वाजता घरी आलो होतो. तरी पण बरेचसे ठिकाणं केली आम्ही. चला चालू आहे मोबाईल, चालू आहे कॅमेरा.